नमस्कार मित्रो. 1,00,000 रुपयाच्या कर्जासाठी 75,00,000ची वसुली आणि त्याचबरोबर या 75 लाखाच्या बरोबरच किडनीचा सुद्धा व्यवहार आणि किडनी सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला विकावं लागत असेल तर खूप भयानक स्थिती आहे. आता ही कथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जो नागभीड तालुका आहे त्यामधील एक मिंतूर नावाचं जे गाव आहे त्या गावातील रोशन कुळे याची. तर रोशन कुळे यांनी कोविडच्या काळामध्ये जवळपास 7 ते 8 गायी विकत घेतलेल्या होत्या आणि त्यासाठी गावातील एका सॉरी गावातील एका सावकाराकडून त्यासाठी ते कर्ज त्यांनी घेतलं होतं आणि त्या कर्जाच्या बदल्यात आता ते कर्ज 1,00,000चं होतं आणि त्या कर्जाच्या बदल्यात त्या सावकारानं त्याच्याकडून 75,00,000 वसूल केले. भयानक आहे. 75,00,000 वसूल केले आणि त्या 75,00,000 वसूल करताना त्याला मारहाण करण्यात आली. गावातील गावगुंड बोलवून त्याला मारहाण करण्यात आली. झाडाला बांधून मारण्यात आलं आणि इतकंच नाही तर त्याची शेत जमीन, त्याचे ट्रॅक्टर घेतलेले, शेत जमीन घेतलेले आणि बिचाऱ्याला अजून सुद्धा कर्ज फेडायला लावलं आणि मग तो कर्ज फेडण्यासाठी तो पुढं युट्यूबला जाऊन त्यानं किडनी किंवा किडनीचा व्यवहार, किडनी कसे काढली जाते, त्याचे जास्त पैसे कुठे मिळतात हे युट्यूबला बघितलं आणि तो कंबोडिया त्यानं गाठलं. कंबोडिया नावाचा देश आहे. तर कंबोडिया देशामध्ये गेला. तिथं जाऊन त्याने त्याची ती किडनी आहे ती किडनी विकलेल्या पैशातून आणि सावकाराला कर्ज दिलं आणि तो सावकार अजून म्हणतोय की कर्ज माझं फेडलं नाही. म्हणजे भयानक स्थिती आहे. पोलीस ऍक्शन घेत आहेत आणि मग सरकारच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा मुद्दा ठरतो. म्हणजे एका शेतकऱ्याचे किती छळ करण्याचा आणि मग आता हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आर्थिक दृष्टीनं गैरसंस्थात्मक जे कर्ज आहे का घ्यावं लागतंय किंवा असे जे गैरसंस्थात्मक जे कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांना घेण्याचं कारण काय. असं नाही की सरकारनं काही प्रयत्न केलेले नाहीत. सरकारनं भरपूर व्यवस्था केलेली आहे, कायदे केलेले आहेत, खूप गंभीर कायदे त्यासाठी आहेत. पण परत 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 अशा केसेस आपल्याला दिसतात. असे जे गावगुंड आहेत अशा शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांचा छळ आणि यामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या नेहमीच होत राहिलेल्या आहेत. त्यासाठी सरकारनं पावलं कडक उचलावीत हीच आपली अपेक्षा आता उचललेली आहे. सरकारनं त्या जे अटक पोलिसांनी बऱ्यापैकी जे कोण सम्मिलित होते यामध्ये त्या बऱ्यापैकी लोकांना अटक केलेली आहे. पण त्याच्या पुढे कारवाई करण्याच्या बरोबरच बँकांना असे शक्य आदेश दिले जावेत कारण गैरसंस्थात्मक कर्ज घेण्याची जी वेळ आहे ती शेतकऱ्यांना येऊ नये. अशा सावकारांच्या फेऱ्यात शेतकरी अडकू नयेत ही काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे किंवा आपल्याला म्हणजे आता गव्हर्नमेंटलाच हे करणं आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा एकदा आता हे सगळे हे चित्र किंवा हे केस बाहेर आले म्हणून असे कित्येक रोशन कुळे आपल्या समाजात आपल्या शेतकरी बांधवांच्या मध्ये सतत जगतायत आणि खूप खूप कठीण आयुष्य जगतायत. तर कृपा करून आपल्याला सगळ्यांना या गोष्टी बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं आवश्यक आहे. धन्यवाद.